फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आम्ही जातोय बाहेर. पण त्याच्या आधी एक आंटी राहतात इथे खाली, त्यांना भेटायला जायचं आहे. त्यांनी आज काहीतरी बनवलेलं, तर त्यांचा कॉल होता की दीपाली ये. आणि अजून माझ्या 2 फ्रेंड्स आहेत, ते पण जाणार आहेत. आम्ही 3 जणींना बोलवलं आहे, तर आम्ही तिथे जाऊन येतो आधी. आणि मग त्याच्यानंतर कुठे जाणार आहे आणि काय करणार आहे, इथून पुढे काय होणार आहे, हे सगळं आल्यानंतर मी तुम्हाला शेअर करते. नाही, ब्लॉग बंद नाही झालाय, स्टार्ट झालेला आहे आता. तिला असं वाटलं की शेवट झालेलं. हाय करून दे. हाय फ्रेंड्स पण झाली का रेडी? बाई हा, बोल बोल बोल. फोटोमध्ये हा, ते तुझं लुक छान येतो ते बघ. सगळ्यांचे घर वेगळे. अच्छा, ही मुलगी असेल त्यांची. हाँ, मैं जाती आंटी, थोड़ा सा ही देना, ज्यादा नहीं. छान छान, मस्त किया. इधर ऐसा भगवान का रूम कर लिया. अच्छा, हाँ, आपको एक ही बेडरूम की जरूरत. हाँ, ए बघ रिकामी आहे तर आणखी मोठं वाटतं. ये मेरी बेटी है. बेटी दामाद तुझे समझे नाती एकच आहे. कोण एक है कि दो है? एक ही नाती है. एक ही आहे. हा, चला तर आम्ही आलोय आज पुरणपोळी खायला आंटीकडे. ये तो हमारी डिश है ना पर आंटी. तो हम महाराष्ट्र में रहते तो हाँ, महाराष्ट्र का आना चाहिए. आना चाहिए, बराबर. हाँ, मस्त. चावल का आटा लेना या मैदा लेना? आटा नहीं लेना. नहीं, उससे फिर वो मोटा हो जाएगा ना. ये डालेंगे. काकू मराठी हा, आम्ही मराठीच प्रमोट करतो. ही जेवढी कणी घेतली आहे, हे घेतलंय ना, तर पूर्ण निघून जाईल. एकदम पातळ लागते. इतकी पातळ लागता येईल ना तेवढी लाटायची. इतका घ्यायचा असा वेळा. बापरे, पण ती मैद्याच आहे का तो? मैदा, अर्धा मैदा आहे आणि अर्धा रवा आपला हे आहे, कणिक आहे. कणिक. हे बघा, पूर्ण निघून जाईल. बघ फाटलेलं. छान, मस्त. टेस्ट खूपच भारी आहे. हे सुद्धा होममेड आहे. हा, होममेड आहे. मस्त. याची लाडू देऊ का? काय म्हणतो? पुरणपोळी खाऊन मजा आहे दीपाली. ई प्रणव बघ काय आहे. काय उंदीर आहे का? उंदीर आहे मेलेला. जियांना साईडनी चला. तर आता आम्ही जातोय बाहेर. खूप छान पुरणपोळी होती आणि त्यांनी ट्रिक सुद्धा सांगितली कशी पुरणपोळी बनवायची. तुम्ही बघितलंच असेल, खूप सेकंड्समध्ये ते बनवतात. आणि असं कुठलं तरी शोमध्ये सुद्धा ते गेलेले आहेत. तर त्यांनी तिथे सुद्धा त्यांचं कुकिंगच्या प्लॅटफॉर्मवर ते गेलेले आहेत. ते संजीव कपूरचं बघ तिथनं आलेले आहेत ते. तर ते तिथे वगैरे गेलेले आहेत. तर बाहेर लोकांशी भेटलं तर नवीन लोकांचं वेगळं टॅलेंट माहिती पडते. वेगळ्या नवीन गोष्टी माहीत पडतात. जसं आज ती पुरणपोळीची ट्रिक, इतक्या दिवसांपासून ही ट्रिक नव्हती माहिती. आम्ही वेगळ्याच वेनी करत होतो. तेच आहे, तुम्ही एन नंबर ऑफ लोकांसोबत भेटाल तर एन नंबर ऑफ गोष्टी आपण शिकू आणि नवीन ट्रेंड सोबत आपण पुढे जातो आपल्या लाईफ मध्ये. जसं आमच्या कॉर्पोरेट लाईफ मध्ये यायचं ट्रेंड आला. बेटा डॅडी बोलताय. हा, ठीक आहे, झोपली आता, तुझ्या डॅडीला बोलू दे. जसं कॉर्पोरेट लाईफ मध्ये यायचा ट्रेंड आला तर त्याच्यासोबत आम्ही कुठेतरी आम्हाला वर्क करावं लागते. तसंच ही पण एक लाईफ आहे जिथे लोकांसोबत भेटून नवीन गोष्टी त्यांच्याकडून शिकायला भेटते. आणि शिकण्यासाठी असं वय नसतं. तुम्ही कोणत्याही एज मध्ये काहीही शिकू शकता. फक्त माणसाची इच्छाशक्ती पाहिजे. नको, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट. जर थोडा पण आळस आला की नाही माझ्याकडनं नाही होणार, मी नाही करू शकत, म्हणजे एक लेवल वर जाऊनच ही सगळी मेहनत करावी लागेल. जेव्हापासून आम्ही ब्लॉगिंग मध्ये आलो आणि हे कंटेंट क्रिएशन, एडिटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे वाटतं एक तो 10-15 मिनिटाचा ब्लॉग आहे, पण त्याच्या मागे जी मेहनत आहे ती नॉनस्टॉप असते सगळ्या गोष्टी. म्हणजे तुम्हाला सुट्टीच नाही कुठल्या गोष्टीची. आम्ही तरी मध्ये ब्रेक घेतो, त्याच्यामुळे ब्लॉग्स आमचे कुठले मागे येतात.
पण आम्ही प्रयत्न करत आहे वर्क लाईफ बॅलन्स करायचा, पण खूप डिफिकल्ट आहे त्या सगळ्या गोष्टी करणं. बिकॉज जियाना पण सध्या लहान आहे प्रणव, तिलाही तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. हो. म्हणून थोडेफार ब्रेक्स आम्ही सुद्धा घेतो. ती एकदा मोठी झाली तर मग मला नाही वाटत की आपण असे ब्रेक्स घेऊ, आहे की नाही? हा, तर तेच आहे. आता सध्या प्रायोरिटी आमच्या लाईफमध्ये जियाना आहे. एकदा जियाना प्रॉपर ग्रो झाली, प्रॉपर आपल्या करिअरच्या मागे लागली की मग आम्ही पण थोडं फ्री होऊ. पॅरेंट्स तर कधीच फ्री होत नाही. आम्ही आमच्याच पॅरेंट्सला बघतोय, ते कधीच फ्री होत नाही. बट स्टील पण खरंच खूप छान वाटलं राठी आंटीशी भेटून. म्हणजे ते नेहमीच भेटतात, पण फर्स्ट टाइम मी त्यांच्या घरी गेली होती आज, आणि खरंच छान वाटलं. आणि त्यांचं रुटीन म्हणजे खूप छान होतं. ते सकाळी पहाटे 4ला उठतात, रात्री 9ला झोपतात, 6च्या आधी जेवण करतात. तर हेल्दी लाईफ. हा, एक हेल्दी लाईफस्टाईल आहे. आणि आता असं नाही राहिलंय बरं की कोणी जॉब करत आहे, कुठल्या करिअरमध्ये काही करत आहे तरच त्या व्यक्तीपासून शिकणार आहे, की असं काही नाहीये. एक लहान 2 वर्षाचं बाळ सुद्धा खूप काही शिकून जातं आपल्याला, जे आम्ही जियानाकडनं शिकतो. बऱ्याच गोष्टी आहेत तिला ना सवय आहे. जसं जियानाचं एक्झाम्पल दिलं तर प्रत्येक एक घास खाऊन झाला की लगेच मला म्हणते, मम्मा वाव तू खूप छान बनवलं. अप्रिशिएट करते, तिचा अप्रिशिएट करायचा एक नेचर आहे. हा, मम्मा शिरा खाल्ला, कसा झाला होता? छान. तर तेच आहे. म्हणजे ते मला वाटतं असं नाही पाहिजे की ह्याच व्यक्तीकडनं शिकायचं, आपल्यापेक्षा लहान आहे तर मग शिकायला नाही पाहिजे. नाही, जर तुम्हाला शिकायचं आहे ना, तुम्ही कुठूनही शिकू शकता. आणि लहान पण तेवढे शिकवतात जेवढं मोठे शिकवतात. मोठ्यांकडनं बघितलं तर ऑब्व्हियसली त्यांच्या एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंग वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात, पण लहान लेकरं पण शिकवतात, लहान लोक पण शिकवतात. तर म्हणून शिकत राहा, ग्रो होत राहा. लाईफमध्ये इतकं आता वर्ल्डमध्ये इतकं कॉम्पिटिशन आहे की त्याला जर कोप अप करायचं असेल ना, सो ईच डे यू हॅव टू लर्न. देर इज नो अदर वे अँड देर इज नो अदर ऑप्शन. ते कोप अप करायसाठी, ती स्पीड मॅच करायसाठी तुम्हाला स्वतःला चेंज करत राहावं लागणार आहे, रिन्यू करत राहावं लागणार आहे स्वतःला. तर तीच लाईफ आहे. येस जियाना, येस येस. त्यासोबतच आम्हाला भरपूर DMs येत आहेत. आम्ही तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतोच आहे, पण त्यासोबतच तुम्ही आमच्या ब्लॉगला लाईक करा. आणि जास्तीत जास्त जे तुम्ही DMs करत आहे, इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही तिथे कमेंट सुद्धा करू शकता. आम्ही सगळे डिटेल्स तुम्हाला तिथे सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. पर्सनली DMs येत आहे की जसं जियानाच्या स्टोलर, जियानाच्या कपड्यांसाठी, माझे कपडे, जे तुम्हाला आवडत आहे ते सगळ्या गोष्टींसाठी मला पर्सनल DMs येत आहे रँडमली. त्या तिथे न करता ब्लॉगच्या थ्रू खाली करा, इंस्टाग्रामवर खाली करा. त्याच्याने काय होईल ना, बाकी लोकांना सुद्धा हेल्प होईल. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला बघितल्यानंतर हाईप करा, ज्यांनी आमचा चॅनल परत ग्रो होईल. ती हाईप केल्याने काय होतं ना, ती व्हिडिओ अजून नवीन लोकांच्या याच्यामध्ये रिकमेंडेशन मध्ये जाते. तर इझिली आम्ही आणखी ग्रो होऊ त्याच्यामुळे. तर येस, ते एक ऑप्शन आता नवीन ऍड ऑन झालंय युट्यूब थ्रू. नको काढू ना. तर चला, आता आम्ही चाललोय बाहेर. आज आहे संडे म्हणून आम्ही बाहेर निघालो आणि जियानाला आईबाबांकडे ड्रॉप करू, बिकॉज तिला यायचं नाही आहे ती बोलते. तर तिचा टिफिन तर मी तिला दिलेला आहे, खिचडी. ती तिथे खाईल, बसेल आणि माई आबासोबत टाइम स्पेंड करेल. बरं, मी घालून देते आणि आम्ही दोघं नवरा बायको आपला टाइम स्पेंड करू. उर्वरित वेळ नवरा बायकोचा. ते पण बॅलन्स राहायला पाहिजे बरं. पॅरेंटिंग मध्ये इतकं गुंतून जातो ना की नवरा बायकोला वेळच नाही मिळत बोलायला, बसायला. 2 मिनिटं बोललं तरी ना असं वाटतं की हा, काहीतरी शेअर केलेलं आहे, आपण बोललो आज, है ना? बरोबर. बाय. आबाचं घर आलं ना, इकडे बघ ना काय झालं. ओय बाय. बाय. लवकर येते मी तुला घ्यायला. हो. आम्ही निघालो आणि आम्हाला ट्रॅफिक लागलंय. बसलो यार, खूप ट्रॅफिक वाढलं एरियामध्ये. अख्ख्या नागपूरचे लोक आपल्याच एरियामध्ये राहायला आले. अगं सगळं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे, इकडचे रस्ते मोठे झाले. खूप ट्रॅफिक आहे, पूर्ण ट्रॅफिक आहे. मेन रोड स्किप केला, इकडे आलो तर इकडे पण ट्रॅफिक आहे आता. हा, प्रणव घेऊन आलाय बिर्याणी. तर आम्ही आलोय रवीज फूड मध्ये. हे आहे सदरला. ला कुठली निघालो आणि खात कुठली आहे आपण. नाही बेटा, आम्ही गारवा बिर्याणी खायला निघालो होतो. नागपूरमध्ये जस्ट स्टार्ट झालेलं आहे, 2च दिवस झाले. आम्ही पुण्याला खायचो ती बिर्याणी, सेम टिक्का वाली ना. टिक्का, चिकन टिक्का.
घे घे ही घे रवीची तर फेवरेट आहे आपली. बघू आता टेस्ट कशी आहे. अमेझिंग टेस्ट आहे ना. टेस्ट तशीच आहे. जर तुम्हाला जर बिर्याणी ट्राय करायची आहे सदर मध्ये तर रवीज फूड आहे. चेकर्सच्या अगदी बाजूला रवीज फूड. नाही आज सुट्टी आहे म्हणा मला. मकर संक्रांतीची. हॅपी तर म्हण लवकर. हो जरा कोणाचा बर्थडे सांग पटकन. मग हॅपी हॅपी म्हणून दे ना पटकन. क्लॅप करून दे. क्लॅप कर. हॅपी बर्थडे कसा करते तू? क्लॅप कर. खरंच हो ग. ए बोललं ग. जाऊ नको. आता आम्ही जातोय जिम मध्ये आणि आज आहे बाबांचा बर्थडे. सो विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बाबा. तर आज बाबा हो आज जियानाने लिटरली हा ड्रेस घातलेला आहे. मला म्हणते मी तिला दुसरा घालून दिला तर मला म्हणते हा नाही घालायचा आहे. हॅपी हॅपी बर्थडेचा घालून दे. तर आज बाबा 68 इयर्सचे कम्प्लीट झालेले आहे. मोठा माइलस्टोन आहे हा. म्हणजे 68 इयर्स प्रॉपर हेल्दी सगळं व्यवस्थित आहे. फक्त त्यांचा लास्ट टाइम तो त्रास होता त्यांना पायाची सर्जरी ती सुद्धा व्यवस्थित झाली. आता त्यांना कुठलाही त्रास नाहीये. छान हष्टपुष्ट आहे. आणि बाबांमुळे आमच्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी एकदम स्मूथ आणि इझी होतात. खूप मोठा एक रोल प्ले करतात ते आमच्या घरात. असं नाही की म्हणजे फक्त म्हणजे त्यांना ना सगळ्यांची काळजी असते. जियानाचं बघू दे, मग प्रणवचं काय सुरू आहे, आईंकडे खूप व्यवस्थित लक्ष देतात ते. म्हणजे एक रोल मॉडेल आहे ते आमच्यासाठी. भरपूर गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. मी तर आईबाबांचं रिलेशन बघून मी नेहमीच बोलते की मी आईबाबांचं रिलेशन बघून भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. कसं पार्टनरसोबत राहायला पाहिजे, कशी काळजी घ्यायला पाहिजे. आणि तसंच प्रणव सुद्धा शिकतो. मी काम आणि कंपोज भरपूर झालेला आहे आधी. दीपाली काय हसत आहे? मी खरंच म्हणजे पहिल्यापेक्षा किती शांत राहतो तरी तू मला मध्ये मध्ये म्हणते प्रणव शांत. बट हे प्रणवच्या मित्रांना माहिती आहे. प्रणवचे जेवढे मित्र आहे तुम्हाला माहिती आहे मी कोणाला म्हणत आहे. नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा किती काम आणि कंपोज होता आणि आहे आणि झाला. आई बाबांनाच विचारून घ्या. डेंडू पण सांगू शकता. बट झालोय मी. मला असं वाटते कारण पहिले मी जरा जास्त वेगळ्या लेवलचा. आज बघा काय झालं. आज होता बाबांचा बर्थडे. त्याच्यासाठी मग मी म्हटलं की काहीतरी स्पेशल बनवते. तर मी गाजरचा हलवा म्हणजे मी लिटरली पूर्ण गाजर सोलले, किसले, त्याचा हलवा बनवला. आणि एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये ते जेव्हा गॅस बंद करशील मी याला आवर्जून म्हटलं बरं 2दा जाऊन गॅस बंद करशील, गॅस बंद करशील. मी हॉलमध्ये बसली होती एडिटिंग करत आणि हा 15-20 मिनिटानंतर मला म्हणतो गॅस बंद नाही केला का. म्हणते तुला सांगितलं होतं. आणि तो गाजरचा हलवा पूर्ण करपला. म्हणजे आता तो फक्त प्रणवच खाऊ शकतो बिकॉज तसा करपलेला प्रणवलाच आवडतो. आणि मला प्रणव म्हणतो की आईला देऊन दे, आई खाते. पण ते खरंच चांगलं वाटते का करपलेला कोणाला द्यायला? तूच तरी सांग. तुला याला आवडतो म्हणजे याला असं वाटतं की सगळ्यांनाच आवडतो. म्हणजे माझी अख्खी मेहनत व्हायला गेली. दीपालीचं कामच तसं आहे. तिला एकदम परफेक्ट गोष्टी लागते. तरी मी प्रत्येकांना परफेक्टच लागते. सगळे ट्राय करतात आपल्या लाईफ मध्ये की थोडं परफेक्ट व्हायचं. हो हो हो. पण प्रणवचं ऑपोजिट आहे सगळ्या गोष्टी. मी प्रयत्न करत आहे ना. म्हणजे मी आलो तेव्हा लंच करायला तेव्हा तू म्हटलं पण तेव्हा मी होतो किचन मध्ये. किचन मध्ये म्हणजे एवढं मोठं घर नाही आहे की आपल्याला आवाज नाही जाणार. प्रणव नाही आला. ती चिमणी वगैरे चालू होती बघा. ठीक आहे माझं थोडं म्हणजे नसेल लक्ष पण तरी पण एक स्मेल येतो बिकॉज चिमणीमुळे ना किचनच्या तेवढाच तिथेच स्मेल येतो. किचनच्या बाहेर बेडरूम मध्ये हॉलमध्ये स्मेल येत नाही. मला एवढा राग आला ना प्रणव. लिटरली खरं सांगते मला अक्षरशः चिडचिड झाली. पण मी चूप मी काहीच बोलली नाही. म्हणतात आता कायच बोलू. पूर्ण तो याला करपलेला होता. म्हणजे तो जळला तो करपला नाही जळून गेला तो. म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे बोलायला आता. जाऊ दे. हलवा नव्हता. असे असतात नवरे.
पण जर हेच माझ्या हाताने झालं असतं ना तर मी मग काहीच नाही बोलत मी. वरणात मीठ नसल्यावर खाऊन घेतो. तेच आहे ना, तू तेच मी expect- बोलत नाही. हा माझ्याकडनं तेच एक्सपेक्ट करतो की जर तो जळलेला असेल करपलेला असेल तरीही मग दीपालीने ते ऍडजस्ट करायला पाहिजे. पण मला नाही होत प्रणव, ते तुला माहिती माहिती आहे ना मला. आय नीड परफेक्शन. तर मी पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे त्या लेवल झाले ना बाबा आता पर्यंत. झाले 5 वर्ष, वर्ष. अजून 5 वर्ष देऊन दे, मी होऊन जाईन आणि परफेक्ट. मी याला नेहमी एकच म्हणते, बाबांसारखं हो, बाबांचे गुणधर्म घे, थोडेसे गुण घे बाबांचे. मी म्हटलंय ना, आजचं माझं स्टेटस नाही बघितलं तू? मी ते पूर्ण अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे म्हटलं. मराठीत लिहिलं की मला वाचताच नाही. वाचून दाखवेल मी. पूर्ण अंमलात आणण्याचा प्रयत्न करेल म्हटलं, जे तुमच्यामध्ये क्वालिटीज आहेत ते. म्हणजे प्रयत्न म्हटलं मी, असं नाही म्हटलं मी अंमलात आणि आणलं. त्यात जियाना मॅडमचं सांगते, मला जायचं होतं खाली, थोडंफार 1-2 कामं होते म्हणून मला खाली जायचं होतं. त्यात जियाना माझ्या सोबत जियानाला घेऊन गेली आणि तिथे जियानाने तो तिच्या नानीच्या घरचा टेबल तिच्या पायावर पडला. जरा दाखवून ते पाय. हे बघा, ग्रीन झालं बोट. एक से बढ़कर एक आहे आमच्या घरी, एक से बढ़कर एक. 1 2 3 काही नाही झालं, स्ट्रॉंग आहे तू. भारी आहेत दोघे. कपडे घालायचेच नाही दुखलं का मग? चला, एनिवेज हे प्रत्येकांच्या घरी होतं आणि व्हायला सुद्धा पाहिजे. ते काय म्हणतं ना त्याला, काय ते काय? अभिराजच्या वडिलांनी काहीतरी म्हटलं होतं, आठवते का तुला? संगीत. संगीत. मला काकांचा तो शब्द आताही आठवतो, संगीत. संगीताशिवाय पार्टनरशिप नाहीये. पण आमच्या घरी टचवूड बाय गॉड ग्रेस कधीच संगीत होत नाही. खरंच नाही होत. बिकॉज की मी कॅमेऱ्यावर सांगते म्हणून नाही आहे, पण खरंच आमच्या घरी नाही होत, टचवूड नाही होत संगीत. नाही होत म्हणजे आमचं थोडं होतं एकमेकांसोबत, म्हणजे थोडं म्हणजे कसं नोट्स वाढून जातात. हा, पण आम्ही दोघांपैकी हा, एकदम शांत शांत होऊन जातो. आता तो जसा हलवा बघून माझी पूर्ण आउट झाली, ती लिटरली सटाकली होती माझी. मी इकडे तिकडे फिरत होतो. पण हा फिरायला गेला आणि मी गपचूप चूप बसून होती. एक म्हटलं न बोललेलंच काही बरं, कारण की आता तर ते परत काही होणार नाही ना. पण बिचारा ज्यांच्यासाठी बनवला होता त्यांच्याच पोटात नाही गेला तो. आता तो प्रणवच खाईल, मला माहित आहे. तो घरी गेला, प्रणव पूर्ण खाणार आहे. हा, बिकॉज पण पार्टनरशिप अशीच पाहिजे. जर थोडे छोटे मोठे वाद सुद्धा जर तुमच्यात झाले ना, एकाने जर शांत राहिला ना, तर ते वाद जास्त वाढत नाही, टोकावर जात नाही, तो वाद सुद्धा वाढत नाही. आणि 5-10 मिनिटानंतर आपण सुद्धा नॉर्मल होऊन जातो. तर हे नेहमी आपण डे 1 पासून आम्ही मेंटेन केलेलं आहे. हा, होतं बिकॉज टोडलर आहे एक घरात, तर अशा गोष्टी होतात, बऱ्याचशा गोष्टी होतात. पण आम्ही तेच करतो की वी ट्राय टू कंट्रोल. बिकॉज आता तिच्यासाठी लर्निंग मिरर म्हणजे जियानासाठी आम्ही दोघंच आहे. जसं आम्ही दोघं वागणार आहे तसं ती शिकणार आहे, म्हणून आम्हाला त्या गोष्टीची खूप भीती असते. झाला मायाकांचं घर आहे. क्यूर येतो का तिला? चलो, बाय बाय बाय. वर्कआउट आणि आता आम्ही आलोय केक घ्यायला. हा कुठे राहिला? चला, वर्कआउट झालेलं आहे. आता जाऊ आईबाबांकडे, सेलिब्रेशन बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करू आणि मग जाऊ घरी. यांच्याकडे ना केक्स छान मिळतात पण आहे ना. आणि पूर्ण म्हणजे जे व्हेज मध्ये तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे खूप जणांना असतं ना की बाबा अंडे नको किंवा अदर थिंग्स, तर हे बेस्ट आहे. केक फॉर अगोदर पण आम्ही शेअर केलेलं आहे ब्लॉग मध्ये, तर ट्राय करा, आवडेल. फ्रेश असतात सगळे केक आणि छोटे साईजेस पण अवेलेबल आहे आणि अकॉर्डिंग टू साईज आणि प्राइस म्हणजे प्रॉपर आहे. ॲज कम्पेअर टू जर आपण बाहेरच्या शॉप्स मध्ये कम्पेअर केलं ना, तर केक्स खूप महाग आहे. 500-600 पासून स्टार्ट होतात. यांच्याकडे प्रॉपर रेट आहे. म्हणजे तुम्हाला 100-150-200 रुपयाचा फरक इथे मिळेलच. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की आपण खूप असते ना आपल्या माइंडमध्ये की मला असा केक घरी घेऊन जायचा आहे, कस्टमाइज काइंड ऑफ थिंग, तर ते डायरेक्ट तुम्हाला
त्यांच्या डिस्प्ले मध्ये ठेवलेले आहेत ते हा. केक. तर तुम्ही म्हणजे असं कस्टमायझेशन करायची पण गरज नाहीये. तिथे डिस्प्लेमध्ये इतके छान छान केक्स ठेवले की अकॉर्डिंग टू ओकेजन प्रॉपरली आपण चूज करू शकतो केक. त्याच्यावर उंच एक असा तो पडला. हो का? हो नॉक जाईल ना ती पलीकडे. बापरे. असं असं ब्लड सारखं. करते का? जरा डान्स कर ना ग, डान्स कर ना. आता तर घरी काल केली तर पॅन्ट मध्येच केली परत. हो का? हो. काय लिहिलंय काय ते आता आबाला देऊन दे. आबाला देऊन दे. नाही हा बाजून हटवले तो एकटा घेतला. क्रॉप केला. कोण करणार आहे फुक? हॅपी बर्थडे टू यू. फुक करून द्या फुक. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बाबा. हॅपी बर्थडे टू यू. ये आता माईला हिंदी चम्मच 68. आपण 70 जोरदार. की मी चालू. मम्मीला थंडी झाली पायसारखे गरम करून दे. म्हणून तिची पाय कशी गरम करून देते का? अगं म्हटलं भाजून देते. दातात पकडल्यावर कटकन आवाज येते. कसा आवाज येते जी आहे ना दातात पकडल्या कटकन आवाज. आबा आबा तर चला असा होता कालचा दिवस. कालचं व्लॉगचा शेवट घ्यायलाच विसरलो बिकॉज यानं खूप रडत होती. तेच तिच्या पायाला लागलं होतं म्हणून. आणि रात्रभर आमची झोपसुद्धा नाही झाली त्या दिवशी. ती झोपलीच नाही आणि आम्ही दोघे तिला घेऊन बसलो होतो. तर एनिवेज चला, तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय.